कोविड हो. जी महामारी, जागतिक महामारी होती, त्या कालावधीमध्ये लसी उपलब्ध नव्हत्या. बरोबर. रोगच नवीन होता. 100 वर्षामध्ये एकदा अशी महामारी येत असते. तर त्याबाबत मानवाचं जीवन वाचवण्यासाठी लसींची खूप मोठ्या प्रमाणात गरज होती. तर आपल्याला आठवत असेल तर सरकारने लसी लवकर निर्माण करा म्हणून सर्व औषध निर्मात्यांवर देखील दबाव घातला होता. तो योग्य होता. तर त्याबाबत आपल्याला आठवत असेल तर कोविशिल्ड ही जी लस आहे, ही कोविशिल्ड ही लस आपल्या पुण्यामध्ये स्थित असलेल्या सिरम इन्स्टिट्यूट, ज्याचे आधार पुनावाला हे प्रमुख आहेत, ही सिरम इन्स्टिट्यूट ही कोविशिल्डच्या लशी निर्माण करत होतं. त्याचं मूळ फॉर्म्युला, त्याचं लायसन्स आहे ॲस्ट्राझेनेका या आंतरराष्ट्रीय औषध उत्पादक कंपनीकडून घेऊन ते उत्पादन करत होते. कोट्यावधी लोकांना जवळजवळ 170 कोटी लशी देण्यात आलेल्या आहेत आपल्या भारत देशामध्ये. तर याबाबत अत्यंत दुर्दैवी, भयानक, खळबळजनक आणि गंभीर अशी माहिती समोर येत आहे. ती माहिती अशी आहे की या कोविशिल्डची मूळ निर्माती ॲस्ट्राझेनेका जी आंतरराष्ट्रीय औषध उत्पादक कंपनी आहे, तिने 2 दिवसापूर्वी इंग्लंड देशातील लंडन या शहरातील न्यायालयामध्ये अशी प्रतिज्ञापत्राद्वारे कबुली दिलेली आहे की आमच्या लशीमुळे काही लोकांना साईड इफेक्ट्स त्याचे होऊ शकतात, ज्याचे बाह्य परिणाम ज्याला म्हणतो आपण, साईड इफेक्ट ज्याला म्हणतो, आणि ते परिणाम हे खूप गंभीर आहेत. त्यांनी असं सांगितलं की आमच्या लशी घेतलेल्या एकूण लोकांपैकी काही लोकांना रक्तामध्ये गुठळ्या निर्माण होण्याचा धोका आहे आणि त्या रक्तामध्ये गुठळ्या निर्माण झाल्यामुळे हृदयविकार येण्याचा धोका आहे आणि आपल्या डोक्यातील रक्तप्रवाह करणारी नस, ज्याला ब्रेन हॅमरेज म्हणतो आपण, ती नस फाटण्याचा धोका आहे. आणि विशेषतः तरुणांमध्ये जेव्हा त्यांना डेंग्यू होतो त्यावेळी शरीरातील प्लेटलेट्स ज्या कमी होतात, त्या प्लेटलेट्स कमी होण्याचा धोका आहे आणि हा धोका हा प्रामुख्याने तरुणांना जास्त आहे. असा अत्यंत गंभीर आणि खळबळजनक असा खुलासा प्रतिज्ञापत्राद्वारे त्या सिरम इन्स्टिट्यूटची मातृ कंपनी म्हणण्यासारखेच नाहीये, तिनं लंडन मधील न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे दिलेला आहे. आणि याला एक अत्यंत भयानक गंभीर अशी किनार अशी आहे की याच सिरम इन्स्टिट्यूटने निवडणूक रोखे, इलेक्टोरल बॉन्ड्स आपल्या लक्षात असतील तर भाजपला निवडणूक रोख्यांद्वारे देण्यामध्ये ही सिरम इन्स्टिट्यूट ही अत्यंत आघाडीवर होती. ही बाब सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. असे आरोप होऊ लागलेले आहेत की निवडणूक रोख्याद्वारे देणग्या घेऊन कोट्यवधी भारतीयांच्या जीवाशी खेळ केला गेलेला आहे की काय, ही गंभीर बाब एक निदर्शनास आणावीची वाटते पांडुरंगजी. अगदी बरोबर आहे सर. म्हणजे आपण बघितलं तर ज्यावेळेस कोरोनामध्ये कशा पद्धतीच्या आपल्या शरीराला, म्हणजे शरीराचं काय म्हणायचं, शरीराची छळ केला असं म्हटलं तर याला कुठं वावगं ठरणार नाही असं मला वाटतं, माझ्या शुद्ध मराठी भाषेत. अत्यंत गंभीर आणि दुष्परिणामकारक अशी बातमी आहे, खळबळजनक आहे. असो काय होतं पाहूया आणि त्यानंतर आणखी